नाशिक लोकसभेचा तिढा सुटलाय। माहितीमध्ये नाशिक लोकसभा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती समोर येते, तर शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याचं कळत आहे। 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री शिंदे अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे। तर काल रात्री ठाण्यातील निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची शिंदेंसोबत भेट झाली होती आणि मुख्यमंत्र्यांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिल्याची माहिती ही समोर येते। नाशिकच्या खासदार शिवसेनेलाच व्हायला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी पक्की मानली जाते। तर आता शिक्कामोर्तब कधी होणार आणि त्याचबरोबर याविषयी अधिकृत घोषणा कधी होणार ते बघावं लागणार आहे। काल रात्री झालेल्या भेटीमध्ये आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या शिवसेनेचा विद्यमान लोकप्रतिनिधी असल्या कारणानं आपण ती जागा शिवसेनेसाठी सोडवतोय आणि आपण सर्वांनी अधिकृत घोषणा आपण लवकरच त्या ठिकाणी जाहीर करू 2 दिवसांमध्ये। परंतु आपण सर्वांनी त्या ठिकाणी प्रचाराच्या कामाला लागा अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी दिले। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? नाशिकच्या जागेचा तिढा मागील बऱ्याच दिवसांपासून तसाच होता आणि आता फायनली तो सुटताना दिसतोय आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनाच उमेदवारी दिली जाणार असं कळतंय। काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच फरक। खरं तर नाशिक लोकसभेचा तिढा हा आता सुटण्याच्या मार्गावर आहे। काल रात्री हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। ठाण्याच्या निवासस्थानी रात्री ही भेट झालेली होती। यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांना आश्वासित केलेलं आहे नाशिक ही शिवसेनेची जागा आहे। 2 वेळेस शिवसेनेने या ठिकाणी प्रतिनिधित्व केले, त्यामुळे या जागेवर आपलाच हक्क असून आता तुम्ही प्रचाराच्या कामाला लागा असे आदेश जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले। त्यामुळे एकूणच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने खरं तर हेमंत गोडसे यांचं नाव सुचवलेलं होतं आणि त्याच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे। खरं तर नाशिक लोकसभेसाठी वेगवेगळे नावं चर्चेत आलेले होतं। राष्ट्रवादीने देखील या जागेवर दावा केलेला होता, त्याचप्रमाणे शिवसेनेमधूनच अजय बोरसे यांचं देखील नाव चर्चेत आलेलं होते। एकूणच राज्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघ हा हॉट विषय बनलेला होता आणि याचा जो तिढा होता तो अद्यापही पाहिजे तसा संभ्रम जो आहे कायम आहे। परंतु एकनाथ शिंदे यांनी काल हेमंत गोडसे यांना आश्वासित केलेलं आहे आणि लवकरच आता त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल असं जे आश्वासन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर महाविकास आघाडीचा प्रचार आता 3 आठवड्यांनी जरी पुढे गेलेला असला तरी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा अद्यापही बाकी आहे। त्यामुळे खरं तर हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाचा जो पूर्ण मतदारसंघ आहे तो पिंजून काढावा लागणार आहे आणि यामध्ये त्यांना कसरत करावी लागणार आहे। फक्त आता अधिकृत घोषणा होणं बाकी आहे। आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधी घोषणा करता हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बरोबर आहे महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।